आणि दोन बलाढ्य संघ कुसमेश्वरच्या क्रीडांगणावरती एकमेकांसमोर उभे आहेत. बघूया कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. आणि देवा दोस्ती गावकडी संघाचा एक अनुभवी असा चढाईपट्टू. जेव्हा जेव्हा हा दोस्ती गावकडी संघ जिथे जिथे खेळत असतो तिथे तिथे देवा आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करत असतो. ज्यानं पहिल्या चढाईमध्ये पहिलाच पॉइंट टच पॉइंट घेतला तो दोस्ती गावकडीचा हा चढाईपट्टू. आणि सुंदर कव्हर पाहायला मिळते ते या ठिकाणी दोस्ती गावकडी संघाकडून गुणांचं खातं खोलण्यात यश मिळवले. दोन्ही संघातील चढाईपट्टूंना एक सुवर्ण संधी आहे. एका चढाईवर जो चढाईपट्टू 5 गुण मिळवेल टच पॉइंट जो चढाईपट्टू मिळवेल त्याला आदित्य अनिल परवडे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी चढाईपट्टूने याची नोंद घ्यायची आहे. आदित्य अनिल परवडे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलंय. तरी याची नोंद घ्यायची आणि सुंदर बघूया किती पॉइंट मिळवत आहे. 1000 रुपये मिळवत आहेत की मला वाटतं 3च पॉइंट 2 पॉइंट कमी पडले आणि 1000 रुपयासाठी 2च पॉइंट कमी पडले आणि या ठिकाणी 3 पॉइंटची कमाई केली ती गणेश प्रतिष्ठानच्या या चढाईपट्टूने. एक सुंदर चढाई पाहायला मिळते ती अनुभवी दोस्तीच्या कव्हरमधून. रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि जिल्हा सदस्य पंकजी जगडे यांनी कृपया व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. कुसमेश्वर क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत पंकजी जगडे यांचं. हो सर. आपण या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. या चालू सामन्यामध्ये वेजची पहिली चढाई बघूया. एक सेफ चढाई मारून परतताना वेद पाटील जो एक उत्कृष्ट चढाईपट्टू रत्नागिरी तालुक्यातील. पंकजी सगडे यांचं स्वागत करतील. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ संजयजी मयेकर गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. बुके देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा ज्यानं आपल्या पहिल्या चढाईत 1 पॉइंटची कमाई केली होती ती गणेश प्रतिष्ठानच्या कव्हरमधून सुंदर 2-2-2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते या ठिकाणी देवा याच्यासाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय संकेतजी वाडकर यांचं स्वागत आमच्या कोतोडे गावचे सरपंच संकेतजी गारगुडे करतील. बुके देऊन संकेतजी वाडकर यांचं स्वागत करायचं आहे. आणि थर्ड हेड घेऊन आला तो वेद पाटील. बघूया आणि सुंदर या ठिकाणी किती पॉइंटची कमाई होते ती वेद याच्या रूपानं. 2 पॉइंट घेतलेले आहे वेद यानं आपल्या पहिल्या चढाईमध्ये आणि सुंदर टच पॉइंट घेतले ते आपल्या दोस्ती गावकडी संघासाठी वेद याच्या रूपानं. पुन्हा एकदा ज्यानं पहिल्या चढाईमध्ये 3 पॉइंटची कमाई केली होती ती दोस्ती गावकडीच्या कव्हरमधून 3 नंबरचा हा चढाईपट्टू. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली होती परंतु आपली बसलेली कव्हर उठवण्याचा प्रयत्न करतोय की सुखरूपरित्या आपल्या कव्हरमध्ये परतताना हा चढाईपट्टू पुन्हा एकदा वेद ज्यानं आताच झालेल्या चढाईमध्ये 2 पॉइंटची कमाई केली होती असा चढाईपट्टू रत्नागिरी तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ज्याचं चढाईमध्ये नाव घेतलं जातं असा वेद पाटील दोस्ती गावकडी संघाचा.
मध्येच फ्री किक मारून गडी मारण्याचा प्रयत्न, मध्ये रक्षकाला टिपण्यात अपयश आणि सुखरूपरित्या त्या परततोय तो आपल्या कोपरा रक्षकाच्या भूमिकेत. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते गणेश प्रतिष्ठान या चढाईपट्टूसाठी आणि एकाएकी पकड करण्याचा प्रयत्न, परंतु फसला आणि 1 पॉइंट मिळालाय. तो एक चांगली लढत पाहायला मिळते ती गणेश प्रतिष्ठान वेजोय संघाकडून. एक अनुभवी असा संघ वेजोय पंचक्रोशीतील हा नावाजलेला संघ. जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे आपला खेळ दाखवण्यासाठी हा संघ तयार असतो आणि सुंदर पकड वेद्याची पाहायला मिळते ती गणेश प्रतिष्ठानच्या कोपरा रक्षकाकडून. एक चांगली पकड, एक चांगली टीमवर्क या ठिकाणी पाहायला मिळते ते गणेश प्रतिष्ठान संघाकडून. चांगले मोहरे बाहेर पडले ते दोस्ती गावकडी संघाचे आणि कव्हर मध्ये 3च खेळाडू. प्रणील तोडणकर एक अनुभवी कव्हर मधील खेळाडू पाहायला मिळतोय. जोपर्यंत प्रणील आतमध्ये आहे कव्हर मध्ये तोपर्यंत सुखरूप कव्हर मानली जाते ती दोस्ती गावकडी संघाची, कारण आपल्या अनुभवाच्या जोरावर कव्हर उठवण्यात ज्याची हातखंड आहे असा प्रणील तोडणकर. तीन नंबरचा हा चढाईपट्टू जो मध्यरक्षकाचं काम बजावत असतो दोस्ती गावकडी संघामध्ये आणि आता चढाईची धुरा सांभाळतोय तो आपल्या संघासाठी. बघूया कुठल्या प्रकारचा पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय की सेफ चढाई मारतोय आपल्या संघासाठी. सेफ चढाई मारून आपल्या संघाची गरज ओळखून कव्हर मध्ये परतताना पाहायला मिळतोय तो हा चढाईपट्टू. पुन्हा एकदा ज्यानं आपल्या चढाईमध्ये एक चांगला मोरा टिपण्यात यश मिळवलं होतं असा मजबूत देह यष्टीचा चांगल्या ताकदीचा हा खेळाडू प्रणील याच्याकडून एकाएकी पकड करण्याचा प्रयत्न आणि 1 पॉइंट मिळतोय तो प्रणील याच्या रूपानं गणेश प्रतिष्ठान वेजोय संघाला. आणि सुंदर चौडा पकड पाहायला मिळते ती या चढाईपट्टूची. कोपरा रक्षकाच्या पुढ्यात जाऊन पॉइंट मारण्याचा प्रयत्न होता परंतु आणि पहिला लोन मिळतो तो अनुभवी दोस्ती गावकडी संघावर. प्रमाणे खेळ करताना पाहायला मिळतात ते दोन्ही संघातील खेळाडू. पुन्हा एकदा देवा ज्याने मगाशी चढाईमध्ये चांगल्या गुणांची कमाई केली होती आपल्या अनुभवाच्या जोरावर हाताचा पुरेपूर वापर करून हा चढाईपट्टू नेहमीच आपल्या संघासाठी आणि सुंदर थाय होल्ड केलाय तो कोपरा रक्षकाच्या हाताकडून आणि 1 पॉइंट मिळतोय तो गणेश प्रतिष्ठान संघाला. पुन्हा एकदा 5 नंबरचा उंच पुरा चढाईपट्टू कोपरा रक्षक वेद याला मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच तत्पर कव्हर पाहायला मिळते ती दोस्ती गावकडी संघाची. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते या चढाईपट्टूसाठी. पुन्हा एकदा वेद चढाई घेऊन आलाय तर दोस्ती गावकडी संघाचा. वेद याला पॉइंट मारणे गरजेचं आहे, कारण आपल्यावर पडलेला लोन जर पिछाडी भरून काढायची असेल तर वेद याच्या रूपानं पॉइंट या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि त्याला सफल होताना पाहायला मिळते तो वेद पाटील दोस्ती गावकडी संघाचा चढाईपट्टू. या ठिकाणी मंडळाचे सदस्य राजेंद्र वारेकर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. राजेंद्र वारेकर. एक चांगली लढत पाहायला मिळते ती दोन्ही संघातील खेळाडूंकडून. एक चांगला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर पॉइंट मारण्यात यश मिळवत आहेत दोन्ही संघातील चढाईपट्टू. पॉइंट मिळतोय तो बोनसच्या रूपाने दोस्ती गावकडी संघाला आणि 3rd रेट घेऊन आलाय तो गणेश प्रतिष्ठान मेजोय संघाचा चढाईपट्टू. केदार की एक फ्री किक मारून केदार याच्याकडून प्रयत्न, ज्यानं पहिल्या चढाईमध्ये 3 पॉइंटची कमाई केली होती दोस्तीच्या कव्हर मधून. बघूया केदार याला यश मिळतंय की त्याला पकडण्यात यश मिळवतात आणि
अलगद अशी कवर पाहायला मिळते ती दोस्ती गावकडी संघाची केदार याच्यासाठी. आणि थोडासा हाताला दुखापत झाल्यासारखं वाटते की पायाला आणि सुंदर वेद याच्याकडून फ्लाइंग जंप मारून धडी मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच सुंदर कव्हर पाहायला मिळते ती गणेश प्रतिष्ठान मेजोय संघाची. आणि चांगला मोरा टिपण्यात यश मिळवलंय ते वेद याच्या रूपानं गणेश प्रतिष्ठान मेजोय संघानं. एक एक मोरा टिपण्यात यश मिळवत आहे ते गणेश प्रतिष्ठान मेजोय संघातील कव्हर मधील खेळाडू. बघूया हा संघ शेवटच्या मिनिटापर्यंत यश मिळवतोय की त्याला चांगलं प्रत्युत्तर देत आहेत ते दोस्ती गावकडी संघाचे खेळाडू. कारण दोस्ती गावकडी संघ सुद्धा एक चांगले अनुभवी खेळाडू असलेला हा संघ आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कमबॅक करण्याची ज्याची ताकद आहे असा दोस्ती गावकडी संघ आपल्या संघाची कमबॅक करण्यात यशस्वी होतोय का बघूया. पुन्हा एकदा 5 नंबरचा चढाईपट्टू ज्यानं मगाशी चांगल्या चढाईचं प्रदर्शन केलं होतं आणि आपल्या संघाची पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आणि सुंदर प्रणील याच्याकडून एकाएकी पकड आणि यशस्वी होताना पाहायला मिळते ती. आणि एक पॉईंट मिळतो तो दोस्ती गावकडी संघाला. चालू असलेला सामना दोस्ती गावखडी विरुद्ध ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे कुसमेश्वर क्रीडा मंडळ कोथोड आयोजित सार्वजनिक मागी गणेश उत्सव वर्ष 44वा. आजच्या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. थर्ड रेड, तिसरी चढाई, डू ऑर डाय रेड. निश्चितच करो या मनस्थितीत चढाई करावी लागणार ती वेद पाटील याला एक अष्टपैलू गुणी खेळाडू दोस्ती गावकडी संघाचा यशस्वी ठरलाय. एक मोहरा गारज होते तो ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचा. पुन्हा एकदा ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचा 10 नंबर जर्सी प्रदान केलेला बाहुबली चढाईपट्टू यश पंडिये पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघातील बसलेले 3 खेळाडू क्रीडांगणाचे बाहेर आहेत. त्यांना क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल तो यश याचा. बघूया या चढाईवर काय गुण प्राप्त करतो का आपल्या संघासाठी. कोणत्या प्रकारचा धोका न पत्करता पुन्हा आपल्या क्रीडांगणाच्या दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. या पुढे आजच्या दिवसातील चौथा सामना मित्रप्रेम वेतोशी विरुद्ध दर्यासागर गावखडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. चालू सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी विनंती आहे आपला संघ लगेचच या ठिकाणी मैदानाच्या दिशेने घेऊन यायचा आहे. थर्ड रेड ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचा हुकुमी एक्का यश पंडिये असफल ठरतोय. सुंदर कोपरक्षक वेद पाटील याच्याकडून निश्चितच चौडा काढला गेलाय आणि एक मोहरा पुन्हा एकदा गारत होतोय तो ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा. सुपर टॅकरची नाममात्र संधी आहे. अपयशी ठरतोय तो कोपरारक्षक 7 नंबर जर्सी प्रदान केला. यशस्वी ठरतोय तो वेद पाटील. पुन्हा एकदा सूरज 10 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू हा देखील मजबूत देह एसटीचा चढाईपट्टू आहे. आपल्या संघातील 6 खेळाडू क्रीडांगणाचे बाहेर आहेत. रोख रुपये 1000 रुपये पारितोषिकाचं मानकरी होतो का बघूया. एका चढाईवर आजच्या दिवसातील सामन्यामध्ये जो कोण चढाईपट्टू 5 गुण प्राप्त करेल त्याला आदित्य अनिल परवडे यांच्याकडून रोख रुपये 500चं पारितोषिक आहे. याची नोंद घ्या. टाइमआउट घेतलाय. पुन्हा एकदा टाइमआउट नंतर सामन्याला सुरुवात. दोस्ती संघाचा चढाईपट्टू संतोष पेटकर 6 नंबर जर्सी प्रदान केला चढाईपट्टू संतोष उर्फ देवा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदानाचे निश्चित पार केले. 7 खेळाडूंसमोर चढाई करताना बोनस देखील ऑन आहे. पहिल्याच चढाईवर आजच्या दिवसातील पहिल्याच चढाईवर 1 गुण प्राप्त केला होता तो देवायन. पुन्हा एकदा यश त्याच जोमानं चढाई करण्यासाठी सज्ज आहे. एक लोण दिलाय तो दोस्ती गावकडी संघानं ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघासमोर. सामना निश्चितच चुरशीच्या सर्व मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळेल.
खोलवर चढाई, साथी खेळाडूंना सलग फिरते ठेवतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा निश्चितच प्रयत्न आहे. पुन्हा आपल्या क्रीडांगणा दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. दोस्ती गावकडी संघाकडून वेद पाटील बोनस गुण मारण्याचे निश्चितच प्रयत्न आहे या चढाईपट्टूचा. संत अशी चढाई आहे, कुठल्याच प्रकारचा धोका न पत्करता पुन्हा आपल्या क्रीडांगणा दिशेने सुखरूप परतताना पाहायला होतं. धन्यवाद अरुणजी जोरे साहेब, धन्यवाद अध्यक्ष. गुणफलक दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी 16 ओमसाई मिरजुळे 14 मध्यंतरासाठी खेळ थांबला होता. दोस्ती क्रीडा मंडळ 16 ओमसाई गणेश प्रतिष्ठा 14 2 गुणांची भरभक्कम आघाडी. सामन्याला मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिलीच चढाई 9 नंबर जशी प्रदान केला चढाईपट्टू मजबूत देह बांधेष्टीचा यश चुरशीचा सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपल्या ताकदीचा आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतो का बघूया. यश खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे, यशस्वी ठरतात. दोस्ती क्रीडा मंडळाचे कव्हर खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. स्वप्नील आंबेडकर आणि प्रणील तोडणकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेद पाटील पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वारंवार चढाई करतो. आपला संघ मजबूत स्थितीत नेण्यासाठी खूप मोठा मोलाचा वाटा येतो. वेद याचा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात निदानाच्या नीतीकडे कोपर रक्षक तितक्या सुंदर फ्री किक मारली होती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्रदीप पवार खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परतफेड या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही रेडर खूप सुंदर कामगिरी करतायत आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण दोन्ही संघातील खेळाडूंदरम्यान पाहायला मिळते. अपयशी ठरतोय तो स्वप्नील आंबेडकर, यशस्वी ठरतोय केदारकीर. खूपच सुंदर या वर्षीमध्ये केदारकीर याच्याकडून आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. बहारदार असा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चढाई आणि पकड देखील खूप सुंदर पाहायला मिळते. 2 मोडे गारद करतोय. वैभव सुर्वे एक अनुभवी असा खेळाडू आहे. खूपच सुंदर चढाई केली होती. आताच्या चढाईवर 2 गुण महत्वपूर्ण प्राप्त केले ते आपल्या संघासाठी. आपल्या संघातील बसलेला महत्वपूर्ण खेळाडू वेद पाटील याला क्रीडांगणामध्ये उपस्थित केले ते वैभव यानं. ऑफिशियल टाइमआउट ऑफिशियल केला चढाईपट्टू दोस्ती क्रीडा मंडळ गावखोडी संघाचा संतोष उर्फ देवा पाटील 5 खेळाडूंसमोर चढाई करतोय. 2 महत्वपूर्ण खेळाडू बाहेर आहेत ते यश पंडिया आणि सूरज सारखे 2 महत्वपूर्ण खेळाडू ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचे बाहेर आहेत. त्यांना निश्चितच क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न असेल तो ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजुळे संघाचा. दोन्ही कोपरक्षक तितके सुंदर तत्पर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेद पाटील त्याच जोमानं चढाई करण्यासाठी सज्ज आहे. तो 10 नंबर जशी प्रदान केला चढाईपटू कोपर रक्षक प्रदीप पवारच्या दिशेने चढाई करताना पाहायला मिळतो. या आधीच्या चढाईवर प्रदीप यानं खूप सुंदररित्या वेद पाटील याची पकड केली होती. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा त्याच जोमानं वेद पाटील चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. यश मिळत नाही. पुन्हा आपल्या क्रीडांगणा दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय वेद. थर्ड रेड तिसरी चढाई डुअर डाय रेड करो या मोरस्थितीत निश्चितच चढाई करावी लागणार होती. या केदार याला आपल्या संघातील बसलेले 2 महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगणाचे बाहेर आहेत. त्याला क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल तो केदार याचा. या वर्षीच्या सर्व स्पर्धा दरम्यान खूप सुंदर कामगिरी पाहायला मिळते आणि अपयशी ठरतोय. सुंदर जखडून ठेवलंय ते स्वप्नील आंबेडकर आणि प्रणील तोडणकर यांनी. या 2 महत्वपूर्ण मध्यरक्षकाची भूमिका बजावणारे थर्ड रेड आहे. तिसरी चढाई अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा कोपरा रक्षक ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा यशस्वी ठरतोय तो दोस्ती क्रीडा मंडळ संघाचा वेद पाटील. 1 गुणानं पुन्हा एकदा भर पडते. पुन्हा एकदा 3 खेळाडूंसमोर चढाई करताना सुपर टॅकलची नामा
नाममात्र संधी आहे ती ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघासमोर आणि यशस्वी ठरताना पाहायला मिळतात का बघूया. खूपच सुंदर प्रयत्न चालू आहेत, खूपच सुंदर टॅकल पाहायला मिळते. यशस्वी ठरतात ते ओमसाई गणेश प्रतिष्ठान. निश्चितच टाळ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन चढाईसाठी सज्ज झालाय तो यश पंडिये. 6 खेळाडूंसमोर चढाई करतोय. निश्चितच प्रयत्न दमदार असणार आहे तो यश याचा. आपल्या संघातील खेळाडू क्रीडांगणाचे अजूनही 3 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. त्यांना क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. तितके सुंदर कव्हर पाहायला मिळते ती ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाची. वैभव सुर्वे हा देखील तितकाच गुणवान खेळाडू दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. संत चढाईकडून पुन्हा आपल्या क्रीडांगणाची कृत करताना पाहायला मिळते. थर्ड रेड तिसरी चढाई 9 नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपटू यश पंडिये स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान देशात निश्चितच पार करते. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो तो स्वप्नील आंबेडकर. एक मोहरा गारद करतोय दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. निराश करतोय वेद पाटील देखील निराश दिसतोय या आताच्या स्वप्नील आंबेडकरच्या कामगिरीवर. पुन्हा एकदा पूर्ण जबाबदारी पडली ती वैभव सुर्वे याच्यावर. पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चढण्यासाठी सज्ज. हा देखील एक गुणवान खेळाडू आहे दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. संत चढाई करून पुन्हा आपल्या क्रीडांगणाच्या दिशेने सुखरूप परतण्याचा तिचे प्रयत्न आहे. पुन्हा एकदा यश पंडिये 5 खेळाडूंसमोर चढाई करताना संताची चढाई 5 खेळाडूंची ओळख करून देतोय. कोणत्याच प्रकारचा धोका पत्करताना पाहायला मिळत नाही आणि आपल्या क्रीडांगणा दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड आहे तिसरी चढाई वैभव सुर्वे दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. हा खूपच गुणवान खेळाडू आहे. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान निश्चितच पार केले. एकाकी पकड करण्याचा प्रयत्न होता यशस्वी होतं का बघूया. निदान रेषेपर्यंत जखडून ठेवलं होतं आणि पुन्हा एकदा यशस्वी ठरतायत ते ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघ. पुन्हा एकदा केदारकीर ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचा चढाईपट्टू. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात निदान देशात निश्चित पार केली. 4 खेळाडूंसमोर चढाई करताना कुठल्याच प्रकारचा धोका न पत्करता आपला संघ या ठिकाणी मजबूत देण्यासाठी प्रयत्न करतोय तो केदार. अजूनही आपल्या संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू कोपररक्षक क्रीडांगणाच्या बाहेर आहे. त्याला क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न असेल तो ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाला. पुन्हा एकदा संतोष उर्फ देवा पेटकर संत चढाई करून क्रीडांगणाचे ग्रुप करताना पाहायला मिळतोय. थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे. या आधीच्या चढाईवर यशस्वी ठरला होता तो यश. आत्ताच्या चढाईवर यशस्वी ठरतो का यश की पकड करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल तर दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. दोन्ही कोपरे सलग फिरते ठेवतोय. आपल्या उंचीचा आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतो का बघा. आणि सुंदर टॅकलचा नमुना पाहायला मिळतो तो दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाकडून. एक सिंगल सुंदर पकड पाहायला मिळते. निश्चितच मोठा मोहरा गारद करते तो ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा दोस्ती संघ. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान केलंय क्रीडांगणामध्ये उपस्थित केलंय ते वेद पाटील आहे. एक जखमी वाघ आहे दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा. काही क्षणाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये त्याच जोमानं चढाईसाठी सज्ज झालाय. संत चढाई करतोय. आपल्या संघातील अजून 2 महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. त्यांना क्रीडांगणामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न असेल निश्चितच. संत चढाई करून पुन्हा आपल्या क्रीडांगणाच्या सुखरूप परतला पाहतो. थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय रेड करो या परिस्थितीत निश्चितच चढाई करावी लागणार ह्या चढाईपटूला. संतोष उर्फ देवा आणि यशस्वी ठरते तो कोपर रक्षक
सुंदर पकड पाहायला मिळते ती ओमशाही गणेश प्रतिष्ठान संघाकडून. एक निश्चितच मोहरा गारद केलाय संतोषच्या रूपानं. एक गुण या ठिकाणी क्रीडांगणाच्या बाहेर खेळाडू बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा केदार कील त्याच जोमाने पूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी. निश्चितच सुंदर कामगिरी पाहायला मिळेल. अंतिम मिनिटापर्यंत सामना निश्चितच चुरशीचा सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वेद पाटील 6 खेळाडूंसमोर चढाई करतोय. बोनस देखील ऑन आहे. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये 6 खेळाडूंसमोर चढाई करताना बघूया कशा प्रकारे चढाई गुण प्राप्त करतो का. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक. दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी 22 ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे 21. जरा जोरदार टाळ्या वाजवतात चालू सामन्यासाठी. टाइमआउट घेतलाय. टाइमआउट साठी बाहेर. थर्ड रेड आहे. तिसरी चढाई. केदार कीर कोपररक्षकाच्या दिशेने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि सुंदर प्रयत्न चालू आहे आणि यशस्वी ठरतात ते दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. एक सुंदर प्रयत्न होता. यशस्वी ठरतायत ते दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. अपयशी ठरतोय तो केदार. निराश दिसतोय आपल्या संघासाठी आपल्या चढाईवर. निश्चितच सुंदर प्रयत्न केला होता. त्यानंतर सामन्याला सुरुवात. वेद पाटील दोस्ती संघाचा 10 नंबर जर्सी परिधान केला. चढाईपट्टू 5 खेळाडूंसमोर चढाई करताना स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई. कोपरक्षकाला निश्चितच टिपलाय. प्रदीप पवार. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं शिल्लक. दोन्ही चढाईपट्टू या ठिकाणी ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचे क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा वेद पाटील 4 खेळाडूंसमोर चढाई करतोय. खूपच सुंदर कोपरक्षकाला त्याने टिपलाय. एक निश्चितच गुण प्राप्त होतोय आपल्या संघासाठी. एक मोहरे निश्चितच गारद करतोय. अतिशय सुंदर अशी चढाई वेद याच्याकडून आपल्याला चालू सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. एक मोहरे निश्चितच गारद केले आणि आपला संघ पुन्हा एकदा निश्चितच सुंदर प्रयत्न पाहायला मिळतोय. हा देखील 7 नंबर जशी प्रदान केला चढाईपट्टू ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे संघाचा. काय गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघातील बसलेले 4 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत आणि सुंदर कोपरक्षक भूमिका बजावतोय वेद पाटील. 2च खेळाडू ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचे. सुपर टॅकलची संधी. लास्ट 3 मिनिट शिल्लक आणि सुपर टॅकलची नावामात्र संधी आहे. यशस्वी ठरतात त्या बघूया. खूपच सुंदर प्रयत्न झटापट पाहायला मिळते आणि यशस्वी ठरतायत. सुपर टॅकल अपयशी ठरतोय स्वतःच्या चढाईवर. खूपच सुंदर पाहायला मिळते ती. सूरज याच्याकडून टॅकल पाहायला मिळाली. 2 गुण प्राप्त होतात ते ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघातील गुण फलकामध्ये. पुन्हा एकदा जखमी वाघ आहे ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाचा. काही क्षणाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा क्रीडांगणात उपस्थित झालाय. निश्चितच एक मोहरा गारद करतोय. स्वप्नील आंबेडकर निराश करतोय आपल्या संघासाठी. मध्यंतराच्या पूर्वी खूप सुंदर कामगिरी केली होती. अंतिम क्षणामध्ये त्याच्याकडून चुका पाहायला मिळतात. निराश दिसतोय तो प्रणील तोडणकर चालू सामन्यामध्ये स्वप्नीलच्या कामगिरीवर. निर्णायक क्षणी 2 चुका दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाला महागात पडताना पाहायला मिळते. सामना संपला शेवटची 2 मिनिटं शिल्लक. वेद पाटील कडनं देखील अपेक्षा होती. तो देखील सुपर टॅकल करून क्रीडांगणाच्या बाहेर थांबतोय. सामन्याला सुरुवात होते. 5 खेळाडूंसमोर चढाई करताना यश पंडिये बघूया या आधीच्या चढाईवर देखील यशस्वी ठरलाय. अजूनही आपल्या संघातील बसलेले 3 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. निश्चितच महत्वपूर्ण खेळाडू आहे. प्रणील तोडणकर सारख्या महत्वपूर्ण खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर उपस्थित केले ते यश पंडियानं. पूर्ण संघाची जबाबदारी ज्या खेळाडूंच्या अंगावर होती ते 3 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. निराश आपल्या कामगिरीवर. पुन्हा एकदा यश पंडिये त्याच जोमानं आपला संघ मजबूतीत नेण्यासाठी खूप प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. वैभव सुर्वे संत चढाई करून पुन्हा आपल्या क्रीडांगणात दिशेने परतताना पाहायला मिळतोय. सामना निश्चितच रंगतदार चुरशीचा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. टाइम आउट घेतलाय. चढाई दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाचा वैभव सुर्वे. 3री चढाई
सामना संपायला शेवटचं 1 मिनिट शिल्लक. अंतिम 1 मिनिटामध्ये किती चढाया पाहायला मिळतात बघूया. कशा प्रकारे चालू सामन्याचा निकाल लागतो का बघा. तो मोहरा निश्चितच गाडीत करतोय. अंतिम क्षणी निश्चितच सुंदर कामगिरी पाहायला मिळते. टाइम आउट ओव्हर झाले. दोस्ती क्रीडा मंडळ गावकडे आपले टाइम आउट ओव्हर झाले. पुन्हा एकदा निश्चितच निश्चितच रंगतदार चुरशीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळजवळ अंतिम चढाई असावी या सामन्यातील. आणि संघ पूर्ण तुटून पडलाय तो यश पंड्याच्या या चढाईवर. सामना इथे संपतोय. निश्चितच निकाल आपल्यापर्यंत पोहोच